फाटवतोय आवाज. तुम्ही असं साधं साधं सोडा बरं मशीनला डायरेक्ट. हे सगळं अवघड झाले. मी बोललो आणि ती घोटाळा झाला सगळं. हा इको कमी करा, इको कमी करा, नाही तर मशीनला दे डायरेक्ट. आणि आमच्या जीवनामध्ये एवढे लोक गेले. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही. आणि मग सगळ्यांना एका ठिकाणी. काल आमच्याकडे घडलं महाराज, मौतीला सगळे लोक येतात, पण खांदेकरीने कपडे काढून खांदेकरी व्हायला पाहिजे. मग खांदेकरीने चौघाने कपडे काढले आणि एकाकडे दिले आणि ते म्हणजे आम्ही याला घेऊन जातो, तू कपडे सांभाळ. ती कपडे सांभाळणार इतकं क्वालिटी बात. त्याने कपडे घेतले मौतीत आलं. हे सगळं रचलं विचलं. त्या पोरानं अग्नी दिला आणि ज्याच्या हातात गटूड होतं त्यानं ठेवून दिलं होती. तर पाणी द्यायला गेलं ते बाकीच्यानं पाहिलं म्हणजे हे गटूड राहिलं नाही. इथंच ते खांदेकऱ्याचे कपडे दिले टाकून मध्ये. तेच मोबाईल होते 4-5 कण फुटले ती मोबाईल. आणि मग बाकीचे बरायला खांदेकऱ्याचे उघडेच गेले. खांदेकरी घरी पाहुण्यातलं खांदेकरी म्हणला बनेल तरी ठवायची ना. चले तुला अक्कल आहे का? बनेल काढून ठेवायचे तर मग कपडेच काय टाकले असते मला. बाई काही खांदेकरी म्हणले भाऊ तुमचं गाव आहे का काय? आम्हालाही टाकून देतात काय? आणि याला पुरावा आहे का? म्हणजे कोण कुठं काय करील याला लई मोठी किंमत आहे. तसं आई आणि बाप सर्वश्रेष्ठ धर्मित घरातले हे सोडून देतात. तुम्ही आपण ज्या देवाची पूजा करतो किती करा. हे आता काल संक्रांत झाली म्हणजे पुढच्या वर्षी आहेच. आता आज यात्रा आहे तुमची म्हणजे पुढच्या वर्षी आहे का बंद आहे? काल सोमवार होता किंवा आज सोमवार आहे असं जर म्हटलं तर हा सोमवार पुन्हा आठवड्याला. पण शरीर पुन्हा नाही. त्याला अभंग आहे ना, शिवंत देह जनरस कर, ना शिवंत देह जनरस कर, ना शिवंत देह सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ज्यानं प्रत्येकानं सावधान होणं गरजेचं आहे. त्याला तुकाराम महाराजचा पुरावा आहे. सावध झालो हरीच्या आलो. आणि नेमकं तुकाराम महाराज सावध झालेत का? आपण नाही झालो का? एवढ्या वर्षानं कीर्तन प्रवचन चालू आहेत तरी लोक अज्ञानापोटी जगतातच. लोक म्हणते माझं शेत आहे, माझी जमीन आहे, ह्या जमिनीतून तू पलीकडे जाऊ नको, माझ्या शेतात येऊ नको. हे झालं अज्ञानपणाचं काम. का? माझा देहच माझा नाही. मी माझे ऐसा बाळूगाचे ब्रह्म, 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 मी माझे ऐसा बाळूगाचे
तुमच्यामुळे तरी बरंच गायला लागलाय. दाबून दडपून चालू आहे. विठाला विठाला भ्रम झालाय. मी माझा आहे हे भ्रम आहे. आता मी पण सुद्धा प्रत्येकाला आहे. मी माझ्या आणि माझ्या जीवनामध्ये मला वाटतं मी करतो ही झालेला भ्रम कधी निघून जातो माहिती का? एकदा किती कर्तव्यशील माणूस असू द्या त्याला पॅरलेस होऊ द्या मग सगळे करतात. काही लोकांना असा भास होतो हे माझ्यावर प्रेम करतात. हा भ्रम आहे. तुला काय आहे? आता काहीला असा भास होतो मी घरी आल्यावर माझी पत्नी माझ्या समोर जेवती. हा काय आहे तुला? आता काही स्त्रिया सुद्धा नीतिवान असतात. ते म्हणतात तुम्ही आल्याशिवाय मी घास खात नाही, काही खातही नाही. आता हा जर कधी बाराजीला गेला ना आलाच नाही मग बाई काही 6 दिवस उपाशी राहीन का? हा भ्रम आहे प्रत्येकाला. माझं घर माझ्या जीवावर जगतंय तो सुद्धा काय आहे? आता हा भ्रम कधी जाईल माहिती का? म्हणजे कळलं का? हा प्रत्येकाला झालेला भ्रम आहे. पण हा भ्रम जाण्यासाठी प्रत्येकानं एक विचार करायचा. काही लोक बघा विचार करतात म्हणून ते सुखी आहेत आणि काही कसे आहेत अज्ञानपणात आहेत. त्यांना असा भ्रम होतो माझं कुटुंब मीच जगवतोय. कारण मागचे जगीत होते ना. एकदा मागचे गेले आणि आपणही जाऊ नाही कळत का? वाघ कोला आणि गाढव एका रस्त्याने चालले. तिघांनी मिळून बकरू मारलं आणि वाघ म्हणला चला तुम्ही जा आता. अरे ते गाढव म्हणणार आम्ही मदत कराय होतो. इकून तिकून हुसकून आणून तो जवळ दिलं. आता तो मारलं तर दे ना हिस्सा. फरक कमी झालाय का आवाज? काय झालंय काही कळत नाही हो का? तुम्ही मला ही पिन काढा आणि डायरेक्ट मशीनला लावा बरं. चांगलंय. नाही तर मोठं ना किती अवघड आहे. हॅलो इतक्या जवळ बोलायला हे मॉनिटर नका मला देऊ म्हणलं तर पलीकडे सोडून मोठे सोडा ना आवाज. हॅलो म्हणतात की मी असं राहणार तसं राहणार. त्याला पुरावा आहे का? तुकाराम महाराज वैकुंठवासी आलो याची आपलं काय आहे? आता आपलं जर एवढे लोक गेले त्यांचा पुरावाच नाही. इकडे पलीकडे पोरग आहे. इकडे बघ ते चप्पल काढून ठेव. तू कितीला आहे रे? ते लय लहान आहे. इकडे तू कितीला आहे? ते लय लहान आहे. तुम्ही किती सांगा ते पोरं हुशार आहे. तू कितीला आहे रे? दुसरीला. बरोबर आहे का? शाळेत जातो का? तो म्हणतो मग म्हणून तो दुसरीला आहे. ते पोरं हुशार आहे. काल एकाला विचारलं मी म्हणलं बाळा काय रे? काही नाही म्हणलं आमच्या घरी चहा प्या. चला मला आरमाल पित्त असल्यामुळे मी चहा नाही घेत. तुम्हाला मग दुधाचा घ्या. अरे दुधामुळेच पित्त होतंय. ते म्हणलं तसं नाही. मग म्हणलं चला. आम्ही त्याच्या घरी गेलो. आम्हाला सुद्धा काही पोरं कार्टे फशी देत. मी म्हणलं तुमच्या घरी दूध म्हैस देते का? नाही म्हणलं आम्ही काढतोय. काही कीर्तनकारला असा भास होतो की आपणच जरा हुशार आहे. पोरं इतके क्वालिटी बाज आहे. अरे बाबा म्हणलं बरोबर आहे पण म्हशीचं दूध काढतो. म्हणलं मग ते एकच आहे पण आम्ही काढतोय ना. तुम्ही म्हणले म्हैस देते का? मग त्याला पुरावा आहे का? तुकाराम महाराज म्हणतात बाबा माझ्या जीवनामध्ये माझे मला कळले, माझेच मला टाकून बोलायला लागले म्हणून हे तयार झाले. ही ग्रंथ कशामुळे तयार झाला? सगळ्यांमध्ये बघा जोडून या धन उत्तम व्यवहार असंही शिकवतात. आता असं शिकून पुन्हा असं सांगतात बाबा हे खरं नाही. हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे सर्व सुखाचे सांगती. सर्व सुखाचे अर्थ कळला का? हे माणसं फक्त कामाला कोणी येणार नाही. फक्त त्यांचा स्वार्थ साधला की ते आपाप बदलते. तुम्हाला माहित असेल तर सांगतो आमच्याकडे 4 जाळ्या काल उरल्या बुंदीच्या. मात्र 10वा 2 सुना 2 मुली.
आता त्या सुनांना असं ठरवलं काही झालं तर जाळ्या यांना द्यायच्या नाही. पोरी म्हणजे आम्ही मागतच नाही ना, पण यांच्या दोघीत निर्णय ठरला काही झालं तरी जाळ्या यांना द्यायच्या. पोरी म्हणल्या देऊच नका, फक्त सही घ्यायला या. त्या महाग लागल्या पुन्हा एवढ्या जाळ्या घेऊन जा. ते म्हणले नाही सही घ्यायला या मग पाहू. आणि तुम्हाला खरं सांगू का, फक्त मरेल अन्न, ते काय अन्नाचं काय करायचं, 2-4 दिवस अन्न ठेवतील काही सगळे लोक कवर खाणार आहे. आणि हिशेब बिशेब नाही महाराज आमच्याकडे. आता मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये आयुष्यात नाही हिशेब करणार कधी कशाचा, दहाव्याचा, श्राद्धाचा. आजीचं नाजोबाचं श्राद्ध करताना मला लय आनंद वाटला. कधी हिशेबच नाही करायचं. आणि भावानं कधी बी याच्यात नाही हिशेब करीत बसायचं का, याच्यात कुणाचं कमी जाईल जास्त जाईल. हे कोणी दिलं सगळं, हे काय बाकी दिलं कोणी. आता जरी म्हणलं देवे दिलं ते हे भजन गोमाटा, देवान दिलं का आईनं, आईनं दिला. लहानाचं मोठं केलं, सांभाळलं, ही ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी कामाला आलं, पण त्या संसारामध्ये ते अडकलं आणि त्याला असा बाद झाला. हे माझे ते परके, त्याला पुरावा आहे का. आपल्या जीवनामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता देव, त्याला उत्तर आहे का. देव हृदयात आहे आणि घरात आहे. आता रखुमाई जर कुठं असेल तर ते पंढरपुरात नसून कुठे आहे, मग घरात आहे. पांडुरंग पंढरपुरात का घरात, घरातलं गेल्यावर पंढरपूरचा, पण घरात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नलगते. आणि नेमकं आपण घरातला विसरलो आणि तिथला किती पूजा. आता आमच्याकडे पांडुरंगाच्या मूर्ती आहेत. काही लोक आता वारकरी लोक मूर्ती तिकून आणतात, घरात पुजतो. घरातली मूर्ती बोलतही नाही चालतही नाही. ते प्रत्येक म्हणून पुजायला चालल, पण महिला मंडळ मला उत्तर द्यावर. आपल्या इकडं म्हातारीला घरातलं नवं लुगडं कवा देतात, म्हातारी आंघोळीला काढलं, अरे तिनं कवा नेसायचं. तिला जर जिवंतपणे कधी दिलंच नाही. अहो खरा देव घरात आहे. आणि सांगा तुम्हाला, हे जर गेलं ना, याचा तळतळाट लागला ना, ती राजा दशरथाला चुकला नाही. तिथं आपलं काय कथा, राजा दशरथ सुद्धा राम म्हणता म्हणता मेलं. चौघे पुत्र दशरथ सुमंत प्रधानाला विचारलं आलं का राम, राम नाही आलं म्हटल्यावर सुमंत प्रधानाला सांगितलं येणारच नाही, ते येणार नाही. हा साक्षात्कार झाला किंवा भात झाला. राजा दशरथाने त्यागच केला. कशाचा, 6 दिवसात मेल्याचा पुरावा आहे. आता आपणही दशरथच आहे. आपल्या घरी काय रामच आहे, पण आपला एक राम सोजवळ असेल तर दुःख आपाप जाईल. पण आपला राम महत्वाचा आहे. आणि संपत्तीपेक्षा संतती चांगली पाहिजे. आणि धनाला किंमत आहे, पण संततीमुळे, संततीत नसल तर धनाला काय करायचं. किती जरी मोठे मुलं असतील तर काय उपयोग त्याला. एका मुलानं आई बापाचा गोड सांभाळ करावा असं मला म्हणायचं नाही, पण ज्याच्या हाताला जे पडल ते काम प्रत्येकानं करत असताना त्या कामानिमित्तानं तुमचं आमचं जीवन प्रफुल्लित होईल. त्याला पुरावा आहे का, हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे. नुसतं चिंतन केलं. आता काल लोक गेले त्र्यंबक सोरलांमध्ये दृष्टी पडता ब्रह्मा आणि तया नाही यमपुरी. आता काय बाबा, असं नुसतं बघितल्या जर डायरेक्ट यमपुरी पळून जात असेल तर तिथं त्र्यंबक मध्ये राहून मटण खातात लोक. आळंदीत काही लोक अंडे खातात, नाहीत खात. आळंदीत खाणारे अवलंबित काही, आळंदीमध्ये मटण खाणारे लोक आहे, म्हणजे वारकरी नाही, स्थानिक लोक. आळंदीत एवढं मोठं पाप करणारे लोक आहे. आता त्र्यंबकेश्वराच्या सानिध्यामध्ये गेलेल्या नंतर कुशावर्ता करिता स्नान
आणि तुम्ही प्रसादावाले बघा एकाच्या गळ्यात माळ नाही, माळी इकणार बिगर माळकरी. आपलं म्हणते माळ द्या कशाला, मला मटण सोडून द्यायचे, आणि ते सणासण खाते. त्याला उत्तर कळलं का, कोणी कसं जैसे ज्याचे कर्म तैसे. त्याला अभंग आहे ना, केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. किती हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे, जन्म घेणे लागे वासनेच्या, आणि मग एकदाच मिळालेले शरीर पुन्हा कधी मिळणार नाही. आपल्या जीवनामध्ये आपण केलेला त्याग, आपण केलेलं चिंतन हेच कामाला येईल. त्याला पुरावा आहे का, ज्यानं चित्तामध्ये चिंतन रुजवलं त्याला त्याचं दुःख आपाप जातं, आणि ज्याचं दुःख जावं त्याच्यासाठी चिंतन करणं गरजेचं. तर ते कुणाचंही करा, बोलो राम राम किंवा बोलो श्याम, ते नाही का, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा हे करो हरिनाम की, मनवा करो हरिनाम की, मनवा करो हरिनाम की, मनवा करो हरिनाम की. पैसा न लागे, रुपया न काही लागत नाही चिंतन करायला. आता तुम्ही म्हणता याचा पुरावा काय बाबा, 12 वर्षाला जे तपश्चर्या करणारे साधूही त्र्यंबकेश्वरला नाशिकला येतात, त्यांचा सुद्धा हे जातो का राहतो. त्यांना 150 वर्ष तपश्चर्या केली आणि मग साधू तसाच राहिला, असा काही पुरावा नाही. कुणाला तरी मरण, आणि मरणावर मात करायला काही प्रक्रिया केली तर त्याला एकच आहे, मरण म्हणजे मरण. त्याला पुन्हा किती प्रक्रिया करा मरावं लागणार. आता एकदा गेल्यावर काही लोक म्हणले मला इतर राहून वर सुखाची अपेक्षा आहे. आता त्याला पुरावा कळला का, माणसं मरून गेल्याच्या नंतर सुखप्राप्तीचं साधन आता पाहतात. मेल्यावर वर सुख पाहिजे, आणि आता इथं त्याला काहीच नाही. इथं काय पाहिजे, आता आपल्या डोक्यात काय खटका आहे, वाऱ्या दिंड्या पुण्य अन्नदान, ही कशासाठी, काय साठी पुण्य कशाला, वर गेल्यावर इथं इथं जिवंत आहे, इथं दुःख आहे. म्हणजे इथं काय झालं माहिती का, इथं खायला नाही आणि अपेक्षा कायची आहे, सुखाची. आता त्याला पुरावा आहे का, हे शरीरच मरून गेलं म्हणजे शरीराचा नाश झाला, आणि वर गेल्यावर लोक म्हणले हे वर गाठोडं बांधून द्यायचे. किती लाख रुपयाची पंगत दिली, पण उपयोग काय,
ते म्हणणार मग आता पंक्ती देऊ नये का? पंक्ती द्यावा, पण कुठं त्याला सत्कार्य असावं, चांगले लोक खाणारे असावे. आम्ही दिंडीत गेलो कीर्तनला आणि एकाचा मला वास आला, मला दिंडी चालकाला हिथं पेलं नाही. ते दिंडी चालक मला का बस त्याची काल्याची पंगत आहे. पंगत देणं पुण्याचं काम आहे. थोडा वाढवा आवाज. काय तुम्ही कंजूसपणा करू नका. काय कळत नाही. हे तुमचं काय झालं, हे इकडे केल्यामुळे लगेच भोंगे कुठे येतं इथंच जवळ, असं तिकडे पलीकडे सोडा ना. चांगले सिस्टम आहे, मग भरपूर पैसे दिलेले, भरपूर चांगलं मशीन आहे, टकटक आहेत. आता ही एक 10-10 हजाराच आहे. काय झालं काय कळत नाही. मलाच तर धोका होता. तुम्हाला सगळ्यांना येतं ना ऐकू आता? बरं आहे, मग तुम्हाला येत आहे ना, जाऊ द्या मग आमचं. विठाला विठाला ते आम्ही वैकुंठवासी इथपर्यंत ठीक आहे, पण आपण मेलेवर वैकुंठवासी का अगोदर? नाही, मेलेवर का अगोदर? मेलेवर. आपण किती कैलासवासी म्हटलं वैकुंठवासी, आपण म्हणणं तसं होईल का? आपण फक्त लिहावं लागतं इथं. असं कोणत्या तरी पत्रिकेवर आपण ऐकलं का नरकवासी? हातानं कोण लिहिल? हातानं कोणी लिहिल? आयुष्यभर नुसते बकरीच कापले, त्याचा बोर्ड लावला आणि तरी काय लिहिलं? अहो, खाटीक समाजाचे माणसं आहेत महाराज, बारामतीच्या पलीकडे. त्यांच्याकडे 6 दुकान आहेत. रोज ती 100